दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. माकपचे नाशिकच्या रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात रास्ता रोको आंदोलन व निदर्शने. नाशिक शहरातील रस्त्यांची दुरावस्था, खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास या विरोधात भारताचा कम्युनिस्ट पक्ष अर्थात मार्क्सवादीच्या वतीने दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3:30 वाजता अंबड लिंक रोड दत्त मंदिर येथे रास्ता रोको व निदर्शने करून विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशाराही पक्षाने दिलाय. निवेदनात शहरातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि त्यामुळे वाढणारे अपघात यासाठी महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनादरम्यान प्रमुख मागण्या करण्यात आल्यात, त्या म्हणजे खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व जखमींना भरपाई देण्यात यावी. निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत. नाशिक रस्ते विकास प्राधिकरण, कुंभमेळा प्राधिकरण रद्द करावे. प्राधिकरणाच्या माध्यमातून झालेल्या निकृष्ट कामांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. शहरातील रस्त्यांची कामं महापालिकेने स्वतःच्या माध्यमातून दर्जेदार पद्धतीने करावीत. कामाच्या ठिकाणी माहिती फलक, पर्यायी मार्ग व आवश्यक सुरक्षिततेची व्यवस्था करावी. या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भारताचा कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय ट्रेड युनियन केंद्र यांच्या वतीने तीव्र जन आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आलाय. या आंदोलनासाठी माकपचे शहर सेक्रेटरी व माजी नगरसेवक तानाजी जायभावे, सीताराम ठोंबरे, माजी नगरसेवक सचिन भोर, दिनेश सातबाई, DN भडगर, डॉक्टर मिलिंद वाघ, तुकाराम सोंजे, संतोष काकडे, सतीश खैरनार, एकनाथ इंगळे, आत्माराम डावरे, राहुल गायकवाड, अरविंद शहापुरे, मोहन जाधव, युवराज पाटील, गौतम कोंगळे, पाशा खान पठाण, विजया टिक्कल, संतोषराजे दळवी यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दक्ष पोलीस न्यूजसाठी राजदीप शिंदे, नाशिक. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.